कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी, तुम्ही इथे आहात होय? मी सगळीकडे शोधत होते तुम्हाला। आणि हे काय आजी, आता कुठे बरं वाटतंय ना? असं लगेच इकडे तिकडे फिरायला सुरू करू नका, मला अजून आरामाची गरज आहे। बरं, मी ना निघते आता, घरी मावशी वाट बघत असेल ना? लीला, मला तुला परत भेटावंसं वाटलं तर कसं भेटू मी? फक्त एक फोन करा, मी लगेच येईन। आणि मला तुला काही द्यावंसं वाटलं तर घेशील? काय? लीला, मला तुझ्याशी बोलल्यानंतर आज खूप हलकं हलकं वाटलं। खरंच सांगते, कसं असतं ना, आपल्या आजूबाजूला माणसं असतात, आपण त्यांच्याशी बोलतो, पण सगळीच माणसं आपल्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीत ना। आणि आपणही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाही। काही माणसांशी बोलल्यानंतर कसं समाधान वाटतं, तर काही माणसांशी बोलल्यानंतर शांत वाटतं। तुझ्याशी बोलल्यानंतर मला तसंच शांत शांत वाटायला लागले। ही अशी भावना आहे ना, खूप वर्षांनंतर माझ्या मनात आली। अगदी पूर्वी ज्या वेळेला मी अंतरासोबत बोलायचे ना, त्यावेळेला मला असं वाटायचं। आज आमच्या दोघींमध्ये खूप मैत्री होती। माझं आणि अंतराचं नातं ना अगदी माईलेकीचं होतं, सासू सुनेपेक्षा त्याहीपेक्षा जास्त मैत्रीचं होतं। आज ती आपल्यात नाहीये, ती जागा रिकामीच राहिली। तुझ्यासोबत बोलल्यानंतर ना असं वाटायला लागलं की ती जागा भरली आता। मी ना मैत्रीची भेट म्हणून अंतराला साडी दिली होती। तुला पण अशी मैत्रीची भेटवस्तू दिली तर तू स्वीकारशील का? तुम्हाला कसं नाही म्हणेन मी आजी? ही साडी मी अंतराला दिली होती, ही साडी स्वीकारशील? मला तुला या साडीत पाहायचंय। ही साडी कशी? नको का ग, घे ना। आजी, अहो तुम्हाला माहिती आहे ना, मला अंकलची किती भीती वाटते ते। आणि त्यांना जर कळलं ना की मी ही साडी घेतली तर ते खूप चिडतील माझ्यावर। आणि आजी, ही साडी त्यांच्या पहिल्या बायकोची आहे ना, त्यांच्या भावना असणार या साडी। लीला, अभिराम चिडला तर मी बोलेन त्याच्याशी। ही साडी तुला देण्याचा निर्णय माझा आहे की नाही? आणि अभिरामपेक्षाही माझ्या जास्त भावना अडकल्यात यात। घे ना अगं, घे ना। ह्या घरातली इतर माणसं माझ्याशी कशीही वागली असली तरी आजी माझ्याशी पहिल्या दिवसापासून खूप प्रेमाने वागतात। मला माझ्या आजीचा सहवास काही फारसा मिळाला नाही, त्यामुळे मला सुद्धा ह्या आजी अगदी माझ्या आजींसारख्याच वाटायला लागल्यात। काय करू आता मी? लीला, घेतेस ना साडी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।